विधानसभा निवडणुकीमध्ये देवळाली मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदार सरोज आहिरे यांनी दणदणीत विजय मिळवत मोठा इतिहास घडवलाय। 40,463 मतांनी लीड घेऊन सरोज आहिरे यांनी दुसऱ्यांदा आमदारकीची माळ आपल्या गळ्यात घातली आहे। निवडणुकीच्या निकालानंतर सरोज आहिरे यांनी पहिली प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या की आज देवळालीच्या सर्व मायबाप जनतेनं मला मोठ्या विश्वासानं साथ दिली आहे। या विजयामागे माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची मेहनत आहे। गेल्या महिनाभरापासून सर्वांनी मतदारसंघात सातत्यानं मेहनत घेतली। भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि मित्र पक्षांचं योगदानही महत्त्वाचं ठरलंय। शेतकरी बांधव, तरुण वर्ग, महिला आणि संपूर्ण जनतेचे मी मनपूर्वक आभार मानते, असं त्यांनी यावेळी सांगितलं। आज 2024 विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि देवळाली मतदारसंघातील सर्व मायबाप जनतेने महायुतीला, माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि मला जो कौल दिलेला आहे, मी मनापासून सर्वांचे आभार व्यक्त करते, ऋण व्यक्त करते। सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते गेल्या महिन्याभरापासून जे मतदारसंघामध्ये झिजले त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते। भारतीय जनता पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, RPI असेल, मित्र पक्ष, या सर्व पदाधिकाऱ्यांचे, माझे शेतकरी बांधव असतील, माझ्या मायमाऊली असतील, माझे तरुण बांधव, माझ्या तरुणी भगिनी, सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते। आणि हा विजय माझा जसा आहे तसाच माझ्या मायबाप जनतेचा आहे। त्याच्यामुळे विकासाला जे मत आणि जो कौल जनतेने दिलेला आहे तो कौल मी स्वीकारून यापुढेही विकासाची गंगा ही अविरत सुरू ठेवेल, एवढं वचन या निमित्ताने मी सर्व मायबाप जनतेला देते। पुन्हा एकदा मनापासून सर्वांचे आभार व्यक्त करते। सरोज आहिरे यांच्या विजयामुळे देवळाली मतदारसंघात उत्साहाचं वातावरण दिसतंय। कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलाल उधळून जल्लोष साजरा केला। त्यांच्या निवडणुकीतील कामगिरीमुळे महायुतीतील पदाधिकाऱ्यांमध्ये आनंद असून या विजयाचा नवा अध्याय मतदारसंघाच्या राजकारणात लिहिला गेला आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ यांच्यासह मी मनाली गर्गे, नाशिक रोड।